नमस्कार. गुड इव्हिनिंग. प्लीज व्हिडिओज तुमचे ऑन कराल. येस, कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. गुड इव्हिनिंग. ओके, सो माझं नाव मेघना वाघ. मी योगा ट्रेनर आहे आणि कन्सल्टंट आहे आणि माझ्या या संतुलन आनंदमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. संतुलन आनंद हा माझा मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जो तुम्हाला संतुलित जीवनशैलीकडे नेतो. नेहमी आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माझ्या प्रत्येक वर्कशॉप्स, वेबिनारमधून तुम्हाला तो निखळ आनंद मिळतो. आरोग्य मिळतं, समाधान मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी क्वालिटी टाईम मिळतो. तर ज्यांना टेन्शन फ्री, औषधांशिवाय व्याधीमुक्त आणि आनंदाने जगायचं आहे, त्या प्रत्येकासाठी आहे हे संतुलन आनंद. संतुलन आनंद हा पूर्णतः स्वानुभवावर आधारित आणि नॅचरल गोष्टींवर आधारित असा ग्रुप आहे. संतुलन आनंद घेऊन आला आहे आज 6 दिवसांचं प्राणायाम चॅलेंज. काय आहे हे प्राणायाम चॅलेंज? प्रत्येकाला निरोगी दीर्घायुष्य हवे असते, पण ते निरोगी आयुष्य जर औषधांशिवाय नैसर्गिक पद्धतीने जगता आले तर. त्यासाठी प्राणायाम, योगा, मुद्रा थेरपी, ध्यान, निसर्गोपचार हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होणं गरजेचं आहे आणि हेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे, म्हणूनच संतुलन आनंद 6 दिवसांचं फ्री प्राणायाम चॅलेंज घेऊन आला आहे. आणि यात आपण शिकणार आहोत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणायाम. आता जसं मी ग्रुपवर शेअर केलं होतं की प्राणायाम बरेच जण करतायत, रेग्युलर बेसवर प्राणायाम चालू आहे, पण तो प्राणायाम शास्त्रोक्त पद्धतीने आपण शिकलो आहोत का हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. आणि प्राणायाम ही गोष्ट जर मराठीतनं शिकली ना, तर मला मराठीतनं शिकवायला पण खूप आनंद होतो आणि ॲक्च्युअली मराठीतनं प्राणायाम शिकण्यासाठी आपल्याला खूप बारीक सारीक गोष्टी आपल्याला ह्यातनं मराठीतनंच शिकता येतात, असं मला स्वतःला वाटतं. कारण ॲक्च्युअली काय आहे, आज प्रत्येकाला काही ना काही शारीरिक व्याधी आहेत आणि याचं मूळ कारण काय आहे माहिती का? मन. अतिविचार, स्ट्रेस, टेन्शन आणि त्यामुळे सगळ्यात आधी परिणाम होतो तो आपल्या डायजेशनवर. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब तर सगळे आजार. प्राणायाम या आपल्या रूट कॉजवरच काम करतं. ते सतत धावणाऱ्या, टेन्शन घेणाऱ्या, डिप्रेस होणाऱ्या आपल्या मनाला शांत करतं. याच्याशिवाय दररोज आपण श्वास घेत असतो, परंतु हा श्वास सरसकट शरीरात भरून चालत नाही. त्याची ही एक पद्धत आहे आणि हीच पद्धत प्राणायाम करताना शिकवली जाते. श्वसनाचं काम सुरळीत चालू असेल तर सगळे आजार दूर राहतात. प्राणायाम केल्याने मनावरील ताण कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आणि आपलं मानसिक आरोग्य पण चांगलं राहतं. आता प्राणायाम करताना घ्यायची काळजी किंवा प्राणायामाचे फायदे किंवा नाडीशुद्धी हे सगळे आपले जे 5 अंक मी ग्रुपवर शेअर केले होते प्राणायाम चॅलेंजच्या, ते नॉर्मली सगळ्यांनी बघितलेले असतील. आपण प्राणायाम जो सुरू करणार आहोत तो प्राणमय कोश हा आधी काय आहे ते आपण बघणार आहोत. प्राणमय कोश, आपलं शरीर हे पंचकोश शरीर आहे. आपल्या शरीराचा सगळ्यात पहिला कोश आहे, तो आहे अन्नमय कोश. सो आपलं शरीरच अन्नमय कोशाने बनलेलं आहे आणि अन्नमय कोशाच्या आत आहे प्राणमय कोश. प्राणमय कोशाच्या आत आहे मनोमय कोश, मग आहे विज्ञानमय कोश आणि मग आहे आनंदमय कोश. आता ह्या पंचकोशामध्ये आपल्याला फार डीपमध्ये जायचं नाहीये. आपल्याला बघायचंय प्राणायाम कोश. हा प्राणायाम कोश कसा सक्रिय होईल, ॲक्टिव्हेट होईल, तर तो होणार आहे प्राणायाम करून. आणि हा प्राणमय कोश 5 वायूंचा बनलेला आहे. प्राण, अपान, समान, व्यान, उदान. आणि हे 5ही प्राण आपल्याला डायजेशनसाठी आवश्यक असतात. आता प्राणायाम करून हे प्राणमय कोश जो आहे, तो आपल्याला ॲक्टिव्ह करायचा आहे. आणि मग प्राणायामाचा सगळ्यात जास्ती फायदा आपल्याला दिसणार आहे, जेव्हा हा प्राणमय कोश आपला ॲक्टिव्ह होणार आहे. आता आपण बघूयात प्राणायाम म्हणजे काय? आपण रेग्युलर श्वासोच्छ्वास करतो. पण जेव्हा श्वास आणि उच्छ्वासाच्या स्पीडला
कंट्रोल करतो, श्वास होल्ड करतो, त्याला म्हणतात प्राणायाम. आता प्राणायामाचा पर्पज काय? तर शरीरात असणाऱ्या प्राणशक्तीला सर्क्युलेट करणे, रेग्युलेट करणे, कंट्रोल करणे. प्राणायामाचे प्राणायामाने सगळे हेल्थ प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होते आणि म्हणूनच प्राणायामाला म्हटलेलं आहे योगाचा आत्मा. ओके, आता आपण बघूयात प्राणायाम सुरू करायच्या आधी श्वास कसा घेतला गेला म्हणजे तो प्राणायाम आपला व्यवस्थित होऊ शकतो. ओके, करेक्ट ब्रीदिंग पॅटर्न. श्री श्री रविशंकर यांनी सांगितले आहे की श्वास घेताना पोट आत जाणं श्वास घेताना पोट बाहेर येणं गरजेचं आहे आणि श्वास सोडताना आपलं पोट आत जाणं गरजेचं आहे. ओके, सो सगळ्यांनी आधी आपल्याला करेक्ट ब्रीदिंग पॅटर्न फॉलो करण्यासाठी दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत आणि नॉर्मल ब्रीदिंग म्हणजे संथ श्वसन सुरू ठेवायचंय. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आता ऑब्झर्व करा, तुम्ही श्वास घेताना तुमचं पोट आत जातंय का बाहेर येतंय आणि श्वास सोडताना तुमचं पोट आत जातंय का बाहेर येतंय. ओके, आता दोन्ही हात तुमच्या पोटावर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास घेताना पोट बाहेर घ्या. सावकाश श्वास सोडा, श्वास सोडताना पोट आत घ्या. श्वास घ्या, पोट बाहेर. श्वास सोडा, पोट आत. श्वास घ्या, पोट बाहेर. श्वास सोडा, पोट आत. रिलॅक्स. आता तुम्ही पोट फुगत नाही, लंग्स नाही, आपलं फक्त पोटावर कॉन्सन्ट्रेट करायचंय आपल्याला. श्वास घेताना आपलं पोट हे बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट हे आत गेलं पाहिजे. हा करेक्ट ब्रीदिंग पॅटर्न आहे. याच्यामुळे आपली लंग्सची मॅक्सिमम कपॅसिटी आपण यूज करतो. शिवाय कुठल्याही सेशनला तुम्ही केलाय, कुठल्याही वर्कशॉपला गेलाय जिकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, तिथे हा ब्रीदिंग पॅटर्न तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फॉलो करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा आपल्या दोन्ही नोस्ट्रल्स, आपल्या दोन्ही नाकपुड्या आपण चेक करतो, जर आपली एखाद दिवशी आपली डावी नाकपुडी फक्त चालू असते, तेव्हा आपण विचार करत असतो पास्टचा, म्हणजे या सेशनच्या आधी आपल्या काय गोष्टी आपल्याच्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण विचार करतो आहोत. समजा आपली फक्त उजवी नाकपुडी चालू असेल तर आपण विचार करतो आहोत आपल्या फ्युचरचा, म्हणजे या सेशनच्या नंतर तुम्ही कुठलाही सेशन अटेंड करायच्या नंतरच्या गोष्टी, घरातल्या गोष्टी. सो तुम्ही प्रेझेंट मुमेंट मध्ये येणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. आणि त्यावेळेला हा करेक्ट ब्रीदिंग पॅटर्न फॉलो केल्याने आपल्या दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट होतात आणि आपण प्रेझेंट मुमेंट मध्ये येतो. आणि श्वास घेताना हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आपलं आत गेलं पाहिजे. हीच प्रॅक्टिस नेहमीसाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता प्राणायाम ही गोष्ट जरी साधी असली तरी त्याचा अभ्यास खूप काळजीपूर्वक करणं जरुरीचं आहे. आणि तेव्हा आपण प्राणायाम सुरू करायच्या आधी काही गोष्टी बघायच्या आहेत, ज्या मी ग्रुपवर शेअर केल्या होत्या, त्या मी थोड्या डिटेलमध्ये आज सांगणार आहे. आपण जिथे प्राणायाम करतो ती जागा हवेशीर आणि शांततेची असणं गरजेचं आहे. कोणत्याच रूम मध्ये सगळे खिडक्या दारं बंद करून प्राणायाम होऊ शकत नाही. त्याच्यानंतर टीव्ही लावलाय, रेडिओ लावलाय आणि आपण प्राणायाम करतोय, आजूबाजूला खूप लोक बोलतायत, प्राणायाम करतोय, प्राणायामाचा काहीही उपयोग होणार नाही. शिवाय प्राणायाम तुम्ही शिका 7-8 दिवसांमध्ये कुठल्याही वेळेला, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली प्राणायाम कराल त्यासाठी प्राणायामासाठी सकाळची वेळ ही उत्तम वेळ आहे. आता खरं तर प्राणायाम हा पद्मासन किंवा स्वस्तिकासनात घालून करणं गरजेचं आहे, पण आता सगळ्यांनाच ते जमेलच असं नाही.
त्याच्यामुळे आपण आता सुखासनात बसून प्राणायाम केला तरी चालू शकतो. सुखासन म्हणजे मांडी घालून. आणि ज्यांना मांडीही घालणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसून आपले दोन्हीही पाय जमिनीवर टेकलेले असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्राणायामाची आपली आसन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता प्राणायाम चांगल्या प्रकारे होण्यासाठी नाडी शुद्धी होणं फार गरजेचं आहे. नाडी शुद्धी मी प्राणायाम चॅलेंज ग्रुपवर टाकलेले होते. 3 नाड्या आपल्या आहेत त्या आपण बघणार आहोत सेशन मध्ये सुद्धा उद्या. प्राणायाम चांगल्या प्रकारे होण्यासाठी नाडी शुद्धी झाली तरच त्या प्राणायामाचा उपयोग होतो. बरेच जण आहेत की मला फोन करतात, आम्ही वर्षानुवर्ष प्राणायाम करतोय पण आम्हाला फार फरक पडत नाही. तो प्राणायाम मी सांगते नक्की शास्त्रोक्त पद्धतीने झालेला नाही. युट्यूबवर बघून जस्ट कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका शिकून प्राणायाम सुरू केलेला आहे. पण प्राणायाम सुरू करायच्या आधी या गोष्टी होणं फार गरजेचं आहे. प्राणायाम रोज एका ठरलेल्या वेळी रेग्युलर आणि उपाशी पोटी करावा. आणि म्हणूनच सकाळची वेळ ही उत्तम असते, कारण सकाळच्या वेळेला आपण रात्रभर काही खाल्लेलं नसल्यामुळे आपला प्राणायाम व्यवस्थित होऊ शकतो. प्राणायाम झाल्यावर 10-15 मिनिटांनंतर मग तुम्ही लिक्विड डाएट जसं दूध, चहा जे तुम्ही घेत असाल ते तुम्ही 10-15 मिनिटांनंतर तुम्ही घेऊ शकता. दम लागेपर्यंत प्राणायाम करू नये. कुणाला असं वाटतं की 1-1.5-2 तास प्राणायाम केला की आपल्याला जास्ती फायदा होईल. नाही, दम लागेपर्यंत प्राणायाम करायचा नाही. प्राणायाम केल्यानंतर मन प्रसन्न झालं पाहिजे, आपल्याला एनर्जेटिक वाटलं पाहिजे, उत्साही वाटलं पाहिजे. प्राणायाम केल्यावर लगेच आंघोळही करायची नाही. एक 15-20 मिनिटं जाऊ द्यायची आणि मग आंघोळ करायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राणायाम करताना आपला श्वासोच्छ्वास अत्यंत सावकाश असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपलं माइंड स्टेबल राहतं, शांत राहतं. पूरक, कुंभक आणि रेचक याची प्रॅक्टिस करताना जीव गुदमरणार नाही, अनइझी वाटणार नाही, थकवा वाटणार नाही याची काळजी घ्यायची. आता काय आहे पूरक, कुंभक, रेचक आपण शिकणार आहोत. हे बेसिक आहे प्राणायाम सुरू करायच्या आधी. सुरुवातीला थोड्या चुका होऊ शकतील, लगेचच सगळं जमेल असं नाही. पण नाही जमत आहे म्हणून प्रॅक्टिस सोडून द्यायची नाही. प्राणायाम शास्त्रोक्त पद्धतीने शिकला तर तुम्ही अगदी कॉन्फिडेंटली सगळेजण प्राणायाम छान करू शकाल. कुठल्याही गोष्टीचा बेस हा स्ट्रॉंग असलं की ती गोष्ट जास्ती काळ टिकते. आणि आपल्याला पण प्राणायाम शिकायच्या आधी त्याचा बेस स्ट्रॉंग करायचा आहे. सो प्राणायाम करायच्या आधी आपल्या लंग्सची कपॅसिटी पण आपल्याला थोडीशी बघणं गरजेचं आहे. कारण प्राणायाम शिकल्यानंतर जेव्हा आपण प्राणायाम सुरू करतो त्याचे परिणाम आपल्या इंद्रियांवर म्हणजे आपल्या इंटरनल ऑर्गन्सवर लगेचच दिसायला लागतात. त्यामुळे तुम्ही जरी फक्त 2 दिवस जरी प्राणायाम केलात ना, तुम्हाला 2 दिवस प्राणायाम केल्यानंतर सुद्धा लगेच जाणवेल की अरे मला छान वाटतंय, मला माझी एनर्जी लेवल वाढल्यासारखी वाटते, किंवा मला फ्रेश वाटतंय, माझं मन मला शांत झाल्यासारखं वाटतं आहे. आणि म्हणूनच प्राणायामाचे परिणाम आपल्या इंटरनल ऑर्गन्सवर लगेचच दिसतात. आणि त्यासाठी आपल्या ऑर्गन्सची, आपल्या लंग्सची थोडी कपॅसिटी तयार होणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण स्टार्टिंगला बघणार आहोत ब्रीदिंग एक्सरसाइजेस. हे काय आहेत तर ते प्राणायामाचे, आपण कुठलाही प्राणायाम किंवा काहीही शिकताना, योगा शिकताना सुद्धा आपण करतो वॉर्मअप एक्सरसाइज, त्याला पूरक व्यायाम म्हणतात, राईट. सो हे वॉर्मअप एक्सरसाइज म्हणजेच ब्रीदिंग एक्सरसाइजेस आपण आता शिकणार आहोत. सगळ्यात पहिला जो एक्सरसाइज आहे तो आहे ब्रीथ ऑफ जॉय. ब्रीथ ऑफ जॉय साठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला भरभरून श्वास घ्यायचा आहे, अगदी आपले लंग्स भरून श्वास घ्यायचा आहे. तो श्वास आपण कसा घेऊ शकणार आहोत, दोन्ही हात आपले छातीजवळ ठेवायचे, हाताच्या मुठी वळलेल्या पाहिजेत, हलक्या, अशा नाहीत, अशा हलक्या मुठी वळायच्यात, अशा ताणून घ्यायचं नाहीये. ठीक आहे. आणि श्वास घ्या म्हणलं की दोन्ही हात आपले एक्सपांड करायचे आणि भरभरून श्वास घ्यायचा आणि हात मोकळे सोडायचे. श्वास सोडा म्हणलं की परत आपले हात छातीजवळ, हाताच्या मुठी वळलेल्या, आणि श्वास सोडत सोडत आपले दोन्ही हात समोर. वयाचे बंधन नाही, कोणीही करू शकतं. ओके. परत हात दोन्ही छातीजवळ, श्वास घ्या, मला ऑब्झर्व करा आणि भरभरून श्वास घ्या. आपले लंग्स ऑटोमॅटिक ह्या ऍक्शननी एक्सपांड होतात. श्वास सोडा, हात समोर. श्वास घ्या, हात मोकळे सोडायचे. श्वास सोडा, आता मूठ वळत वळत जवळ आणायची आपल्या छातीजवळ आणि श्वास घ्यायचा. मूठ सोडा.
श्वास सोडा. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. आपण आता एकूण 5 टाइम्स करणार आहोत. 5 वेळा आपण हा ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. ब्रीथ ऑफ जॉय. दोन्ही हात छातीजवळ, हाताची मूठ हलकी वळलेली. कोणीही ताणून घ्यायचं नाहीये शरीर, हलकं शरीर सोडायचं आहे. शिथिल सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. परफेक्ट. श्वास घ्या. श्वास सोडा. रिलॅक्स. ओके, आता हा जो ब्रीथ ऑफ जॉय एक्सरसाइज आहे ना, तुम्ही जेव्हा मोकळ्या हवेमध्ये जाता, निसर्गामध्ये जाता छान, तेव्हा तुम्ही असा भरभरून श्वास घ्या. जिथे पोल्युशन नाही अशा ठिकाणी आपण जातो, भरपूर प्राणवायू आपल्या आपल्या शरीरात घेतला जातो. या ऍक्शनमुळे आपण भरपूर प्राणवायू घेऊ शकतो, मोकळा श्वास घेऊ शकतो. ठीक आहे. ओके, सो हा आहे ब्रीथ ऑफ जॉय फर्स्ट एक्सरसाइज. नेक्स्ट एक्सरसाइज आहे ब्लो कॅन्डल. ब्लो कॅन्डल मध्ये आपण नाकाने श्वास घ्यायचा आहे. तो श्वास कॅन्डल ब्लो केल्यासारखा तोंडाने सोडायचा आहे. रिलॅक्स. परत सगळ्यांनी नाकाने श्वास घ्या. दीर्घ, जेवढा तुम्हाला घेता येईल तेवढा भरून श्वास घ्या. तोंडाने सावकाश श्वास सोडा. रिलॅक्स. परत नाकाने श्वास घ्या. तोंडाने श्वास सोडा. ओके, आता तोंडाने श्वास सोडताना आपण कॅन्डल फुंकताना कसं असं करतो, तसं करायचं नाहीये. एक संध तोंडाने श्वास सोडायचा आहे आपल्याला. ठीक आहे, नाकाने घेतलेला श्वास तोंडाने सोडायचा. चलो 5 काउंट्स करूयात आपण. नाकाने श्वास घ्या. तोंडाने श्वास सोडा. 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 रिलॅक्स. थोडा वेळ संथ श्वसन करायचं आहे. संथ श्वसन म्हणजे नॉर्मल ब्रिदिंग, जसं आपण नॉर्मल श्वास घेतो, श्वास सोडतो. कारण आपण जेव्हा एखादी ब्रिदिंग प्रॅक्टिस करत असतो, ब्रिदिंग एक्सरसाइज करतो, तेव्हा ऑटोमॅटिक आपण आपल्या शरीराला कॉन्ट्रॅक्ट करत असतो. सो आपल्या शरीराला शिथिल सोडायचं आहे. डोळे मिटून थोडा वेळ संथ श्वसन सुरू ठेवा. येस, रिलॅक्स. डोळे उघडायचे आहेत.
ओके. सो आतापर्यंत आपण 3 गोष्टी शिकलो. करेक्ट ब्रीदिंग पॅटर्न जो श्री श्री रविशंकर यांनी सांगितलेला आहे. श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना पोट आत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण शिकलो ब्रीदिंग एक्सरसाइजेस. 2 एक्सरसाइजेस आहेत. ब्रीथ ऑफ जॉय जो आपण भरभरून श्वास घेतला, राईट, आणि ब्लो कॅन्डल जो नाकाने श्वास घेऊन आपण तोंडाने कॅन्डल ब्लो केल्यासारखा श्वास सोडला. आता आपण बघणार आहोत श्वसनाचे 3 प्रकार. हे सुद्धा प्रकार प्राणायाम सुरू करायच्या आधी प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला डीप ब्रीदिंग माहिती आहे. सो 3 प्रकार कुठले? संथ श्वसन म्हणजे नॉर्मल ब्रीदिंग जे आपण रेग्युलर करत असतो. ह्याच्यामुळे आपण कुठल्याही आपल्या शरीराच्या कुठल्याही मसलला कुठल्याही जॉईंटला कॉन्ट्रॅक्ट केलेलं नसतं. आपलं शरीर नॉर्मल असतं, शिथिल असतं आणि आपण नॉर्मल ब्रीदिंग करत असतो. ओके, त्याला म्हणतात संथ श्वसन. दुसरं आहे जलद श्वसन म्हणजेच काय? फास्ट ब्रीदिंग. आणि तिसरं आहे दीर्घ श्वसन, डीप ब्रीदिंग. आता हे जे संथ श्वसन आहे, नॉर्मल ब्रीदिंग, हे प्रत्येक 2 प्राणायामाच्या मध्ये शवासनाचं काम करतं. प्रत्येक प्राणायाम करून झाला की आपण थोड्या वेळ काही सेकंद दोन्ही हात मांडीवर सगळे शरीर शिथिल सोडून संथ श्वसन नॉर्मल ब्रीदिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरं आहे जलद श्वसन म्हणजे फास्ट ब्रीदिंग. हे आपण कधी करतो? तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला माहिती आपल्या दोन्ही नाकपुड्यांना, एखादी नाकपुडी आपली बंद असते, एखादी नाकपुडी काम करत असते, पण आपल्याला प्राणायाम करायचा आहे, अनुलोम विलोम करायचा आहे. सो दोन्ही नाकपुड्या क्लिअर म्हणजेच आपले एअरवेज जे आहेत हे क्लिअर होण्यासाठी फास्ट ब्रीदिंग करायचं असतं. ठीक आहे. फास्ट ब्रीदिंग फक्त याच वेळेला अपेक्षित आहे, बाकी कधीही नाही. तरी आता प्राणायाम सुरू करताना फर्स्ट प्राणायाम भस्त्रिकेने सुरू करतात आणि त्या भस्त्रिकेमध्ये सुद्धा आपले दोन्ही एअरवेज क्लीन व्हायला, दोन्ही नाकपुड्या क्लीन व्हायला मदत होते. सो फास्ट ब्रीदिंग आजकाल फार वापरत नाहीत. तरी आपल्याला श्वसनाचे 3ही प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. तिसरं आहे दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसन, डीप ब्रीदिंग. हे कधी करायचं? तर प्रत्येक प्राणायाम सुरू करायच्या आधी डीप ब्रीदिंग करायचं आणि त्या डीप ब्रीदिंग मध्येच श्वास घेताना जितका तुम्हाला दीर्घ श्वास घेता येईल तितका दीर्घ श्वास घ्यायचा, तेव्हा आपलं पोट बाहेर आलं पाहिजे. आणि जितका सावकाश श्वास सोडता येईल तितका सावकाश श्वास सोडायचा, त्याने आपलं पोट आत गेलं पाहिजे. सुरुवातीला दोन्हीकडे लक्ष देणं थोडं अवघड जातं, पण प्रॅक्टिसने ते आपल्याला इझिली जमू शकतं. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना संथ श्वसन तर आपल्याला सगळ्यांनाच नॉर्मल आपण करतो ते माहिती आहे. आपण आता जलद श्वसन करून बघूयात. जलद श्वसन कसं करायचं? आधी एक दीर्घ श्वास घ्यायचा. मला आधी ऑब्झर्व करा. दीर्घ श्वास घ्यायचा, तोंड मिटून फक्त नाकाने श्वास घेतला सोडला, घेतला सोडला, घेतला सोडला. जितका फास्ट जाईल तेवढं फास्ट करायचं. तोंड मिटून फक्त नाकाने श्वास घेऊन श्वास सोडायचा. ठीक आहे. प्रत्येकाने करायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि फास्ट ब्रीदिंग सुरू करा. परफेक्ट. तोंड मिटूनच हात आपल्याला एक्सरसाइज करता येतो. त्याच्यामुळे काय होतं? आपली एक नाकपुडी जरी बंद असेल ना, ती क्लिअर व्हायला मदत होते. दोन्ही एअरवेज आपले छान क्लीन क्लिअर झाले की आपल्याला प्राणायाम इझिली जमू शकतो. पण हे करताना थोडंसं आपलं तोंड उघडलं गेलं तर थोडासा ठसका लागू शकतो. ओके. सो लगेचच घाबरून जायचं नाही. आपण तोंड मिटूनच आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे आहे फास्ट ब्रीदिंग. दुसरं आहे, आज मी जे शिकवणार आहे ह्याची उद्या सुद्धा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. सो जे मी शिकवणार आहे आपण रोज त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. असे आपल्याला 6 दिवसांमध्ये आपला प्राणायाम चॅलेंज पूर्ण करायचा आहे. 6व्या दिवशी तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तुमच्या एकूणच मेंटल पीस म्हणा किंवा आपल्याला असलेले त्रास सुद्धा, की कुणाला खूप दम लागतोय, कुणाला अस्थमा आहे, कुणाचं बीपी आहे, कुणाला मन शांत नाही, झोप लागत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला 6 दिवसात चेंज जाणवणार आहे. ओके. ठीक आहे. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनासाठी दोन्ही हात मांडीवर ठेवा. आपले बोट जे आहेत हाताची ते आपल्या गुडघ्यावर असू द्या. ताठ बसायचं आहे. शरीर शिथिल सोडा. आता तुम्हाला जेवढा घेता येईल तितका दीर्घ श्वास घ्या. पोटाकडे आता लक्षच देऊ नका. आधी फक्त दीर्घ श्वास घ्या.
भरून श्वास घ्या. आता सावकाश श्वास सोडा. जितका सावकाश श्वास सोडता येईल तितका सावकाश श्वास सोडा. परत दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. आता दोन्ही हात पोटावर ठेवा. दोन्ही हात पोटावर असू दे. दीर्घ श्वास घ्या. पोट बाहेर. ऑब्झर्व करा, दीर्घ श्वास घेताना पोट बाहेर येत आहे का? सावकाश श्वास सोडा. पोट आत. परत दीर्घ श्वास घ्या. पोट बाहेर. सावकाश श्वास सोडा. पोट आत. दीर्घ श्वास घ्या. पोट बाहेर. सावकाश श्वास सोडा. पोट आत. रिलॅक्स. ओके, आता या डीप ब्रिदिंगची, दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. आणि ती प्रॅक्टिस आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकणार आहोत. आता आपण पुढचं योगाची परिभाषा बघूयात. श्वास घेणं, श्वास रोखून धरणं आणि श्वास सोडणं. ओके, हे काय आहे? सो श्वास घेणं ह्याला म्हणतात योगाच्या भाषेमध्ये पूरक. आणि श्वास रोखून धरणं ह्याला म्हणतात कुंभक. आणि श्वास सोडणं याला म्हणतात रेचक. ठीक आहे. आता प्राणायामाचा पर्पज काय असतो? तर आपल्या शरीरात असणाऱ्या प्राणशक्तीला सर्क्युलेट करणे, रेग्युलेट करणे आणि कंट्रोल करणे. प्राणायामाने सगळे हेल्थ प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होते आणि म्हणूनच प्राणायामाला योगाचा आत्मा असं म्हणतात. आपण जो नॉर्मल श्वास घेतो, श्वास सोडतो, त्याच्या स्पीडमध्ये आपण जेव्हा फरक करतो, श्वासावर कंट्रोल करतो, श्वासाला होल्ड करतो, म्हणजेच काय करतो? कुंभक करतो. यालाच म्हणतात प्राणायाम. सो कुंभकास सर्वोत्तम प्राणायाम असं म्हटलं जातं. आणि हा कुंभक म्हणजे काय? तर हा कुंभक म्हणजे श्वास होल्ड करून ठेवणे म्हणजे कुंभक. आता नॉर्मली ह्या सेशनमध्ये आपण 12 काउंट कुंभकापर्यंत पोहोचणार आहोत. मी जेव्हा प्राणायामाचे शिबिर घेते तेव्हा मी 12 काउंट कुंभक पर्यंत तुम्हाला शिकवते. म्हणजे आपण 12 काउंट श्वास होल्ड करायला शिकतो. आता जे योग साधक म्हणजे जे वर्षानुवर्षे योगा करतायत, जे ऋषीमुनी होते, जे ऋषीमुनी आहेत, ज्यांनी योगाच फक्त आधीपासून बरेच वर्ष झाले योगावर ते स्वतःच सगळं कंट्रोल केलेलं आहे, ती लोक 64 काउंट सुद्धा श्वास होल्ड करून ठेवू शकतात. सो जितका आपण श्वास होल्ड करू तितकं आपल्याला दीर्घायुष्य मिळतं असं म्हणतात. पण 12 काउंट सुद्धा सफिशियंट आहे आपल्याला प्राणायामामध्ये श्वास होल्ड करून ठेवायला. पण आता हा 12 काउंट श्वास अचानक आपण पहिल्या दिवशीच होल्ड केला तर प्रत्येकाला त्याचा त्रास होणार आहे. ज्यांना बीपी आहे, ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांना जे काही हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. सो मी तुम्हाला यात सांगणार आहे की कोणी किती वेळ श्वास होल्ड करून ठेवायचा. आता ज्यांना बीपी आहे, प्राणायामाने बीपी कमी होतं. पण ज्यांना बीपी आहे त्यांनी अगदी पहिल्यांदाच 8 काउंट, 10 काउंट, 12 काउंट श्वास होल्ड केला, त्यांना हमखास त्रास होणार. सो आपण श्वास होल्ड करायची प्रॅक्टिस 2 काउंट पासून करणार आहोत. आणि ही प्रॅक्टिस आपण हळूहळू 12 काउंट पर्यंत नेणार आहोत. सो आपण जेव्हा हळूहळू प्रॅक्टिस याची करू तेव्हाच आपल्याला कुठलाही याचा त्रास होणार नाहीये. पण तुम्ही बरेच जण मला सांगतात की नाही आम्हाला बीपी आहे, आम्हाला सांगितलेलं आहे की प्राणायामामध्ये होल्ड करायचा नाही श्वास. बरोबर आहे. 10 ते 12 काउंट श्वास किंवा तुमचं जीव, बऱ्याच जणांना काय होतं, जीव गुदमरेपर्यंत मला सांगितलंय श्वास होल्ड करायला, मी श्वास होल्ड करून ठेवतेय, तुम्हाला त्याचा त्रास होणार. पण तुम्ही जर 2 काउंट पासनं, मग 4 काउंट, मग 6 काउंट, मग 8 काउंट, मग 10 काउंट, मग 12 काउंट
असं हळूहळू हळू श्वास होल्ड करत गेला, त्याचा कुणालाही त्रास होत नाही. 12 काउंट पर्यंत इझिली प्रत्येक माणूस, ज्याला बीपी असू दे, शुगर असू दे, श्वास होल्ड करू शकतो. त्याची फक्त प्रॅक्टिस परफेक्ट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो परत एकदा सांगते, जेव्हा आपण प्राणायामामध्ये श्वास घेतो त्याला म्हणतात पूरक, श्वास होल्ड करून ठेवतो त्याला म्हणतात कुंभक, आणि श्वास सोडतो त्याला म्हणतात रेचक. सो या पूरक, कुंभक आणि रेचकाची प्रॅक्टिस व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ओके. सो आता आपण पूरक, कुंभक, रेचक कसं करायचं हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. आता थोडक्यात मी मुद्रा थेरपी बद्दल, जे मी ऑलरेडी 5व्या अंकात टाकलेलं होतं, त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. ते सुद्धा मुद्रा थेरपीचं बेसिक आहे, कारण उद्यापासून आपण मुद्रा शिकणार आहोत. ठीक आहे. सो प्राणायामाबरोबरच मुद्रा थेरपी सुद्धा खूप गरजेची आहे. मुद्रेने काय होतं तर आपल्या पंचतत्वांचं संतुलन राखलं जातं. आपलं शरीर जे आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, आणि ही पंचमहाभूत जी बाहेर आहेत ती आपल्या शरीरात सुद्धा आहेत, आणि ही पंचमहाभूत आपल्या 5 बोटांमध्ये आहेत, आणि ही 5 बोट वापरून आपण मुद्रा करणार आहोत. आता आपली पंचमहाभूत कुठली? अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू, जल, ही आपली पंचमहाभूत आहेत. आपल्या शरीरात सुद्धा 3 प्रवृत्ती आहेत. कुठल्या? कफ, वात आणि पित्त. सो कफ रिलेटेड जे काही आहे ते आहे जल आणि पृथ्वी. पित्त रिलेटेड जे काही आहे ते आहे अग्नी आणि जल, आणि वात रिलेटेड जे काही आहे ते आहे आकाश आणि पृथ्वी. सॉरी, आकाश आणि वात रिलेटेड वायू, सॉरी, आकाश आणि वायू. ठीक आहे. सो अशा ह्या 3 प्रवृत्तीमध्ये जेव्हा आपला इम्बॅलन्स होतात तेव्हा आपल्याला सगळे त्रास सुरू होतात. बरोबर आहे. सो हे मुद्रा जी आहे ही या पित्तांचं संतुलन करते. कफ, वात, पित्त या तिन्हीचं संतुलन राखायला मदत करते. आता आज आपण बघणार आहोत आपली 5 बोट कशी, पंचतत्व कुठल्या बोटांमध्ये काय आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा थंब. एनर्जी म्हणजेच थंब, आपला अंगठा. थंब रिप्रेझेंट्स एनर्जी. ऑल द बेस्ट, डू युअर बेस्ट, ऑल ओके. अग्नी, ह्याच्यामध्ये आहे अग्नी तत्व, हीट. तुम्हाला जे काही करायची इच्छा आहे, थंब, अंगठा त्याला एनर्जी देणार आहे. ठीक आहे. पुढचं आहे इंडेक्स फिंगर, म्हणजेच आपलं पहिलं बोट. कुठलीही गोष्ट ट्रिगर करते. तुम्ही शांत आहात, तुमची शांतता ट्रिगर करेल. तुम्ही खूप चिडला आहात, तुमचं चिडणं ट्रिगर करेल. ठीक आहे. पहिलं बोट आहे वायू तत्व, इंडेक्स फिंगर. ठीक आहे. पुढचं आहे मिडल फिंगर, आकाश तत्व, मधलं बोट. स्पेस मधलं आकाश तत्व आपल्या बॉडीमध्ये कुठे आहे तर ENT, कान, नाक, घसा रिलेटेड काहीही इश्यू असतील, मिडल फिंगरनी केलेली मुद्रा त्याला कंट्रोल करू शकते. पुढचं आहे रिंग फिंगर, अनामिका, पृथ्वी तत्व. आपल्या बॉडीमध्ये पृथ्वी कशी आहे? सॉलिड आहे. आपल्या बॉडीमध्ये ज्या सॉलिड गोष्टी आहेत, म्हणजे काय तर आपली त्वचा, आपले दात, केस, आपले बोन्स, हाडं, ह्या सगळ्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत, पृथ्वी तत्व रिप्रेझेंट करते. रिंग फिंगर रिप्रेझेंट करते पृथ्वी तत्व. म्हणजे ह्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत, रिंग फिंगर वापरून केलेल्या मुद्रेने हे प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होते. आता लास्ट आहे आपलं करंगळी, लिटिल फिंगर, इंडिकेट्स जलतत्व. जे काही आपल्या बॉडीमध्ये जलतत्व आहेत, म्हणजे काय तर स्वेट, युरिन, ब्लड, एनिथिंग वॉटर एलिमेंट, हे फिंगर जे आहे ते वॉटर तत्वाला कंट्रोल करते. ठीक आहे. अशी ही आहे आपली पंचतत्व, पंचमहाभूत आपल्या बोटामध्ये. हे कुठलं आहे? अग्नी, अंगठा अग्नी. पहिलं बोट जे आहे ते वायू, मधलं बोट आकाश तत्व, रिंग फिंगर पृथ्वी तत्व. ओके. आणि आपली करंगळी म्हणजे जलतत्व. सो आपण हे पंचतत्व वापरून मुद्रा करणार आहोत. सो या मुद्रा आपल्या शरीरामध्ये असे भाव क्रिएट करतात, असे व्हायब्रेशन्स क्रिएट करतात की त्यामुळे आपल्या त्या व्हायब्रेशन्सनी आपले त्रास आपोआप कमी व्हायला मदत होते. अशा प्रकारे उद्या आपण बघणार आहोत पूरक, कुंभक, रेचक, नाडी शुद्धी, आणि याच्याशिवाय आपण मुद्रा, पहिली मुद्रा उद्या आपण बघणार आहोत, ज्ञान मुद्रा.
सो रोजचे सेशन मध्ये आपण नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. एकही दिवस मिस करू नका. पहिले 5 दिवस आपण पूर्ण प्राणायाम शिकणार आहोत. प्राणायामाची प्रॅक्टिस करणार आहोत. सेशनचं रेकॉर्डिंग नाहीये. हा पूर्ण आपला मी मोफत प्राणायाम ठेवलेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा म्हणून. आणि हे आपले प्राणायाम चॅलेंज मी दर महिन्याला वेगवेगळ्या टायमिंगला ठेवणार आहे. कधी मॉर्निंग, कधी नून आणि कधी रात्री सुद्धा ठेवणार आहे. सो मॅक्सिमम लोकांपर्यंत प्राणायाम पोचावा. या व्यतिरिक्त माझे सराव वर्ग रेग्युलर सुरू असतात. सकाळी 6 ते 7 आणि 7 ते 8 हे 2 बॅचेस माझे सकाळचे सराव वर्गाच्या सुरू असतात. त्या पेड आहेत. पण प्राणायाम चॅलेंज मध्ये तुम्ही बेसिक प्राणायाम जे करणं गरजेचं आहे ते शिकणार आहात. जे डीप प्राणायाम आहेत म्हणजे जसं सितकारी प्राणायाम झाला, शीतली प्राणायाम, सूर्यभेदन प्राणायाम, चंद्रभेदन प्राणायाम, हे प्राणायाम मात्र मी प्रॉपर क्लासमध्ये शिकवते. कारण ह्या प्राणायामामध्ये सुद्धा कोणी करायचे कोणी करू नये हे बघणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवणार आहे ते इडा पिंगला सुषुम्ना नाडी, ही नाडी शुद्धी, त्याच्यानंतर अनुलोम विलोमचे 4ही प्रकार, भ्रामरी प्राणायाम आणि भस्त्रिका, आणि शिवाय सगळ्या मुद्रा या आपण सगळ्या शिकणार आहोत. शेवटचा दिवस जो आहे आपला 6वा दिवस, त्याच्यामध्ये मी काही एक्सपर्ट्सना बोलवलेलं आहे जे 10 ते 15 मिनिटं त्यांचा विषय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. याशिवाय नॅचरोपॅथी ऍक्च्युली 3N म्हणू शकतो, नॅचरोपॅथी, न्यूमरोलॉजी आणि न्यूरो योगा, या हे 3 एक्सपर्ट्स आहेत जे आपल्याला येऊन त्यांच्या विषयाबद्दल सांगणार आहेत. सो 6ही सेशन तुम्ही मिस करू नका. त्याचं रेकॉर्डिंग नाही आहे. युट्यूबवर पण आपलं सेशन आता लाईव्ह सुरू आहे. त्यामुळे जेव्हा आपली झूम लिंक कम्प्लीट फुल होईल तेव्हा तुम्ही युट्यूबवर सेशन अटेंड करू शकता. रोजच्या रोज लिंक वेगळी असणार आहे. सो प्रत्येकाने माझं प्राणायाम चॅलेंज हा ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे, किंवा माझ्या संतुलन आनंदचे जे 50 व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. कारण त्याच या सगळ्या ग्रुप्सवर माझी रोजच्या रोज झूम लिंक आणि युट्यूब लिंक शेअर होणार आहे. ठीक आहे, ओके. चलो आपण आता छोटीशी एक शेवटी प्रार्थना घेऊयात. हाताची ज्ञान मुद्रा करा. ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट हे जॉईन करायचं आहे. तिन्ही बोट स्ट्रेट आहेत. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे मिटलेले. प्रार्थनेसाठी तयार. दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भय हारिणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. एक ओंकार सगळ्यांनी म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या आणि एक ओंकार म्हणा. Rub your palm together. Put it on your eyes and open your eyes with a happy positive smile on your face. Yes. उद्या शार्प 7 ला भेटूयात दुसऱ्या सेशनसाठी. थँक्यू.